फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील. तर तुम्ही ते मागं बघत असाल गाडी चाललेली, गाडीत पत्र परत ते अँगल वगैरे भरायचं. तर आता आम्ही आलो होतो आज कुंजरवाडीला आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मागं व्हिडिओ पण टाकलेला आहे की काय नवीन सुरुवात करतोय म्हणून काहीतरी. सो त्याच्यासाठी शेड वगैरे बांधायचं. तर त्याच्यासाठी इथे बघा आता चाललेले गाडी भरायचं, पत्र वगैरे अँगल वगैरे भरतात येतं गाडीत. आणि येताना काय घरून व्हिडिओ घेतलाच नाही कारण गाडी चालवायला मी होते आणि कुंजरवाडीपर्यंत मी स्वतः गाडी आणलेली आहे. त्याच्यामुळे काही व्हिडिओ शूट केलेला नाही आणि काढायचा होता व्हिडिओ पण नाही काढला. ही बारकी गाडी जी दिसते का आमची गाडी, तर ही मी चालत होते आणि हे मागं बसले होते. कुंजरवाडीपर्यंत आणली. पहिल्यांदाच एवढं धाडस केलंय की हायवेला म्हणजे गाडी चालवली नाही, तर अशी चालवते म्हणजे नाही का मोकळ्या रोडला वगैरे, पण अशी हायवेने चालवली नव्हती कधी. तर पहिल्यांदाच चालवलेली, पहिल्यांदाच असं धाडस केले कारण की हे मागं बसलेले होते. मला तर खूप भीती वाटत होती, पण हे बोलले की जाऊ दे, भिवू नको, मी आहे तुझ्या मागं, चल. म्हणून मग हायवेने गाडी घेऊन आलेली आत्ता येताना. सो बघू, जाताना जर घेतली तर थोडासा ब्लॉग घेईल, ब्लॉगमध्ये टाकेल. आणि स्त्रिया कशातच मागे नसतात बरं का. आपलं जर नवरा आपल्या पाठीमागे असेल ना तर त्या काही करू शकतात. जसं की आता मी आधी तर नुसते स्कूटी चालवायचे, पण आता स्प्लेंडर पण चालवते कारण की यांच्यामुळं शक्य झालं. हे मागं बसलेले असल्यावर अजिबात भीती वाटत नाही आणि हे शिकवतात पण छान. घेर टाकायचं म्हणलं की घेर टाकायला सांगतात. हळूहळू म्हणजे आता जमायला लागले. आता चांगली गाडी जमते, आधी नव्हती एवढी जमत, आता चांगली जमते. पण अशी मोकळ्या रोडला त्यांनी आधी शिकवली होती, पण अशा हायवेला कधीच नव्हती. आज पहिल्यांदा आणली तरी सुद्धा एवढी भारी चालवली ना, खरंच मलाच असं वाटते की मी खूप छान अशी चालवली गाडी. अभिमान वाटतोय मला, माझाच अभिमान. पण हे सगळं माझ्या ओनमुळे, कारण की तेच कोणतंही काम असू दे, ते बोलतात प्रत्येक काम हे आपल्याला आलं पाहिजे. कोणत्याच कामात मागं नाही राहायचं, प्रत्येक कामाला पाहिजे. ते नका कापून करायला पूर्ण, पण प्रत्येक काम शिकून ठेवायचं, फक्त सगळं शिकून ठेवायचं. त्याच्यामुळे मी हळूहळू सगळं काय शिकते. सो आता गाडी पण मस्त शिकले. तर आता जाणार आहे, शेड बांधायचं नियोजन आहे. त्याच्यामुळे हे पत्र वगैरे चालवलेत, शेड बांधायचे ना. आता बकऱ्यांसाठी छोटीशी सुरुवात, काहीतरी आपलं घरी असते दिवसभर आणि मग त्याच्यामुळे मग फक्त खायला काढून त्यांना टाकायचं असतं. सो त्याच्यामुळे त्यांनी आणले ते तर छोटे छोटे काहीतरी, म्हणजे घरी बसून काहीतरी व्यवसाय पण केला पाहिजे. कोणत्या कामाची लाज नाही आहे आणि कामाला लाज कसली, काम करायचं म्हटल्यावर लाज पाहिजेतच नाही आपल्याला. कामच आहे ते, काहीतरी काम म्हणजे करायचं म्हटल्यावर शून्यातून वर यायचं असेल तर लाजून चालत नाही. प्रत्येक काम हे करावंच लागतं. सो आता गाडी भरल्यावर आम्ही परत उरुळीला जाणार आहे. थोडंसं काम आहे, मी तुम्हाला तसं दाखवेलच. आमचा जो बेडरूम मधला फॅन आहे ना, तर तो फॅन आता तर पूजेच्या वेळेस नवीन आणलेले, पण तो एवढा फास्ट चालत नाहीये. काय झालंय, त्याला खोलला, परत बघितला नेट करून, पण नाही तसा चालतोय. मग आज परत दुसरा एक फॅन घ्यायचा आहे. बेडरूम मधला जो फॅन आहे तो आता गरमी म्हणजे उकाडा झालाय सुरू, खूप गरम होतंय. त्याच्यामुळे मग फॅन दुसरा घ्यायचा आहे. कूलर आहे, पण कूलरची हवा नाही जास्त घेत आम्ही, फक्त फॅनच असतो. कारण कूलरची हवा खूप गार असते, पाणी ओततो आपण कूलरमध्ये आणि त्याच्यामुळे मुलांना सर्दी यायची भीती वाटते. त्याच्यामुळे मग फॅन घ्यायचा आहे. परत टिपवाय घ्यायचा आहे. टिपवाय तेवढा नाही आहे घरी, बाकी सगळे. आणि आता अनुचा बड्डे आला आहे 3ऱ्या महिन्यात, सो त्याच्यासाठी टिपवाय घ्यायचा आहे. आणि म्हणून मग आता जाणार आहे आम्ही बघायला टिपवाय आणि फॅन घेऊन येणार आहे. आता गाडीत हे सामान बाकीचं वागर वगैरे जे आहे ते ह्या गाडीत टाकलेलं आहे टॅम्पोत, कारण की हे तर चला उरुला आता कुंजरवाडीत आहे आम्ही. उरुला गेल्यावर हे करते, व्हिडिओ घेते, शूट करते, थोडंफार काय काय घेते ते दाखवते. टिपवाय पण फक्त घेऊन ठेवणार आहे, कारण मग नंतर मोठी गाडी आल्यावर त्याच्यात न्यायचं आहे. गाडीवर काय नेता येत नाही, फॅन नेणार आहे फक्त गाडीवर. तो व्हिडिओ कंटिन्यू करा. ओके फर्निचर अँड स्टील सेंटर इथं आलो आम्ही टिपवाय बघायला. आता हे बघा टिपवाय.
ओ हे असं नाही घ्यायचं, वर काचेचं नाही घ्यायचा, आपल्या फर्निचर सारखा का असा प्लेन. आणि हा का मागू मग? याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? लाकडामध्ये फरक आहे. लाकडामध्ये फरक आहे. दुसरं बघू. हे काय आशातून आहे? आशातून हा हे काय आहे व? हे टेबल आहे बारक्या मुलांसाठी अभ्यास करायला. किती छान वाटतंय. खुर्ची सकट. त्याची प्राइस काय आहे? कसला छान वाटतंय ना. जमली गाडी. हळूहळू शिकायचं चाललंय. थोडं नॉर्मली चुकतंय. हळूहळू चाललंय शिकायचं. आता उरुळीतून घरी चाललंय. उरुळीतून तिकडनं शेतावल्या रोडनं. मग आता इथं थांबलेले आहेत. कोंबड्या बसवायच्या त्याच्यासाठी इथे अंडे नेले आले. गावरान कोंबड्या आहेत तिथं आलेले आहेत अंडे नेण्यासाठी कोंबडी बसवायला. तर आता घरी आलेलो आहे आणि आता भेळ कालवलेली. या सगळ्यांनी भेळ खायला. आणि आता आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथंच एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि हो, मी गाडी चालवलेली कशी वाटली ती पण नक्की कमेंट मध्ये सांगा. कारण मी पहिल्यांदाच गाडी हातात घेतलेली. म्हणजे याच्या आधी अशी घेतली होती मोकळ्या रोडनी, पण अशा ज्या रोडनी गाड्या आहेत त्या रोडने नव्हती कधी घेतली, पहिल्यांदाच घेतली. तर कशी वाटते ते पण कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन रोजचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सो चला सगळ्यांना बाय बाय.